येस, कॉंग्रॅच्युलेशन. आणि सगळ्यांना मी सांगेन थँक्यू व्हेरी मच. जे रवी वाळकेजींनी जे सांगितलं, सचिन बर्डनी सांगितलं, अतिशय इम्पॉर्टंट आहे मित्रांनो. लक्षात ठेवा लाईफ मध्ये की हे खूप खूप दोन इम्पॉर्टंट दिवस आहेत. आपल्याला दोन इम्पॉर्टंट दिवस कोणते माहितीये की जगायचा आणि लाजचा दिवस जायचा. हे नाहीये. डू यू अंडरस्टँड? मधला दिवस कुठे आहे? मधला दिवस कुठे आहे? कळालं मित्रांनो? तर मी आजचा जो कोट आहे मार्क ट्वेननी दिलेला आहे, द मोस्ट इम्पॉर्टंट डेज इन युअर लाईफ आर द डे यू आर बॉर्न अँड द डे यू फाइंड आउट वाय. तुमचं का तुम्हाला माहिती पडलं. लक्षात आलं? ज्या दिवशी तुम्ही जन्माला आलात, दॅट्स वेन तुम्ही ह्या वर्ल्ड मध्ये अनलिमिटेड पोटेन्शियल बरोबर जगायला येता. तुम्ही कशाने येता? ज्या दिवशी तुम्ही इथे जन्माला येता तेव्हा काय तुम्ही ह्या वर्ल्ड मध्ये एंटर करता विथ अनलिमिटेड पोटेन्शियल, काहीतरी मोठं करण्याची क्षमता, पण विथ नो फायनान्शियल नॉलेज, हॅबिट्स और माइंडसेट. बरोबर की नाही मित्रांनो? सगळ्यांना शिकण्याची, वाढण्याची आणि संपत्ती निर्माण करण्याची संधी समान मिळते, पण बहुतेक लोक समाजाने सांगितलेल्या मार्गाने चालतात. अभ्यास करा, नोकरी करा, कमवा, खर्च करा आणि पुन्हा तेच चक्र. ह्याला रिच रॉबर्ट कियोसाकी रॅट रेस ह्याच्यामध्ये बोलतो. काय हे रॅट रेस आहे? इट इज इम्पॉर्टंट, पण त्याच्यासाठीच नाहीये. बरोबर आहे? जेव्हा आपण ट्रेन मध्ये चढतो तेव्हा ट्रेनचा कुठेतरी स्टॉप असतो की नाही? डू यू अंडरस्टँड? तर उतरण्याचा तुमचा स्टॉप कुठे आहे? सो ते कुठेतरी इम्पॉर्टंट आहे. हा दिवस तुम्हाला लाईफ देतो, पण अजून डायरेक्शन देत नाहीये. तुम्ही जेव्हा जन्माला येतो पहिला दिवस, तर तुम्हाला लाईफ देतो, पण डायरेक्शन कोण देतोय? डायरेक्शन नाही. डायरेक्शन काय? जे तुमचं आधीचे जे चाललंय तेच. पण ज्या दिवशी तुम्हाला तुमचा का समजतो, तुमचा वाय कळतो, हा खरा टर्निंग पॉइंट आहे. जेव्हा तुम्हाला तुमचं पर्पस कळतं, पर्पस म्हणजे तुमचं ध्येय कळतं, तो दिवस जेव्हा तुम्ही समजता की पैसा महत्वाचा आहे, लक्झरीसाठी नाही, ऐश्वर्यासाठी नाही, तर स्वतंत्रसाठी, तर फ्रीडमसाठी. डू यू अंडरस्टँड? तर याआधी बरेच लोक फक्त जगतात. याआधी काय करतात? फक्त लोक लिव्ह लाईफ करतात. ते काम करतात, ते वर्क, ते कमवतात, ते पगार मिळवतायत, ते बिल भरतायत आणि फक्त सर्वाइव्ह करतायत, बट विदाउट अ क्लिअर्ड वाय. बट क्लिअर व्हायच्या ह्याच्यामध्ये ते ना फक्त जगतायत फक्त. मित्रांनो, तुम्हाला आयुष्यभर पैशासाठी काम करायचं नाहीये, तर पैसे तुमच्यासाठी काम करायला हवेत. तुम्हाला लवकर रिटायरमेंट घ्यायची आहे, तुम्हाला लिव्ह स्ट्रेस फ्री जगायचं आहे, तुम्हाला स्वतःचा पॅशन, तुमची स्वतःची आवड जगायची आहे, आणि तिथूनच तुमचा खरा आर्थिक प्रवास, तुमची फायनान्शियल जर्नी सुरू होते. तुम्ही रॅन्डम इन्व्हेस्टमेंटच्या मागे धावणं बंद थांबवता आणि एक क्लिअर फायनान्शियल प्लॅन फॉलो करायला सुरुवात करता. राईट आहे? तर ह्या सगळ्या गोष्टी खूप खूप इम्पॉर्टंट आहेत मित्रांनो. तर जो आजचा जो कोट आहे, द टू मोस्ट इम्पॉर्टंट डे इन युअर लाईफ आर द डे यू आर बॉर्न अँड द डे यू फाइंड वाय. पहिला आपल्या हातामध्ये नाहीये. जन्म येणं, इकडे सगळं येणं हे आपल्या हातात नाहीये. जसं रिच डॅड पुअर डॅडचे जे ऑथर आहेत काय बोलतायत, की तुम्ही जन्माला जर गरीब आला असेल तर तुमचा मिस्टेक नाहीये, पण तुम्ही जर गरिबीत जर तुम्ही मेलात तर ही तुमच्याच बोलतात, ही तुमची सगळ्यात मोठी मिस्टेक आहे. डू यू अंडरस्टँड? सो लवकरात लवकर फाइंड युअर वाय, स्टार्ट विथ वाय. ही एक भारी चांगली पुस्तक आहे, आपण एकदा घेतलेली ही, आणि आपण कधीतरी रिपीट करणार. सो थँक्यू व्हेरी मच अक्षय फॉर द पॉवरफुल जो कोट ठेवलेला आहे. येस, थँक्यू. Yes, thank you, Vallabh sir. More power to you.